हॅलो मित्रांनो, रब्बी हंगाम 2024 साठी अनुदानावर बियाणेसाठी अर्ज सुरू झालेले आहेत आणि आता यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे आपण पाहणार आहोत. यासाठी आपल्याला महाडीबीटी फॉर्मर लॉग इनवर जायचं आहे. महाडीबीटी महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आता पुढे लॉग इन करायचं आहे. तर वापरकर्ता आय डी किंवा आधार क्रमांकानुसार टाकून आपण लॉग इन करू शकतो. माझ्याकडे वापरकर्ता आय डी आहे, तर मी आता ऑलरेडी माझं तिथं सेव्ह आहे, त्यामुळे मी इथे कॅप्चा टाकून लॉग इन करेल. कॅप्चा टाकलेला आहे. लॉग इन बटनवर क्लिक करतोय मी. लॉग इन बटन क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथे एक पोर्टल आलेला आहे, महाडीबीटीचं पेज आलेलं आहे. आता इथे एक अर्ज करा म्हणून आहे आणि इकडे मी अर्ज केलेल्या बाबी इथे दिसणार आहेत. तिथे नंतर आता अर्ज करावर क्लिक करायचं आहे. तुमची 100% प्रोफाईल कंप्लीट असेल तरच तुम्ही करा. त्यानंतर इथे पहा म्हणून आलेलं आहे. त्याआधी आपण गो टू मेनूवर जाऊया. तुम्हाला मेनू येईल. मी आधी माझं एक सबमिट झालेलं आहे, मी इथे, त्यामुळे आता मी मेनूवर जाईल. तुम्हाला आधीच मेनू येईल. मेनूवर गेल्यानंतर इथे काही बाबी येतील. त्या बाबी त्या आधी आहे कृषी यांत्रिकीकरण, नंतर सिंचन साधने सुविधा, बियाणे, खते, फलोत्पादन, सौर कुंपण. आपल्याला बियाणे व खते व औषधे यावर क्लिक करायचं. या बाबीवर निवडा म्हणून क्लिक करायचं. यावर बाबीवर निवडा केल्यानंतर पुढे एक पेज येईल. त्या पेजवर आपला तालुका येईल, गाव येईल, गट क्रमांक येईल. त्यानंतर मुख्य घटक ऑलरेडी सिलेक्ट केलेला असेल. बाब निवडा, बियाणे, पीक निवडा. पीक तुम्हाला निवडायचं आहे. गहू असेल तर गहू, जवस, हरभरा असेल तर हरभरा. हरभरा ऑलरेडी मी आधी केलेला आहे, तर हरभऱ्याचं करून बघूया परत. अनुदान हवी असलेली बाब, प्रमाणित बियांचे वितरणीकरण, एक पीक प्रात्यक्षिक आहे. मी प्रमाणित बियांचे वितरण यावरती क्लिक करतो. नंतर बियांचा प्रकार ऑलरेडी आलेला आहे, उच्च उत्पादन बियाणे. नंतर वाण निवडायचं आपल्याला, जुने किंवा नवीन. तुम्ही जुनं बी निवडू शकता, मग त्यामध्ये तुम्हाला वाण इथे निवडण्याचा प्रकार येतील. जुनं किंवा नवीन, मी नवीन करतो. त्यानंतर वाण निवडायचं आहे. वाण फुले विक्रांत मी निवडतो. त्यानंतर इथे तुमचं ऑलरेडी हेक्टर किती आहे ते येणार आहे. नक्षत्र निवडायचं आहे. मी आधी निवडलेलं आहे माझं, म्हणून मी आता फक्त एक 10 गुंठ्यासाठी, तरी पण नाही होणार आता हे. चला मी ट्राय करतो आता हे. मी आधीच निवडलेलं आहे, पण तरी पण पुढे तुम्हाला इथे आपण अर्ज केलेले वाण उपलब्ध नसल्यास आपणास सदर पिकाचे अन्य वाण उपलब्ध करून देण्यात येईल. जर तुम्हाला ते, जर तुम्ही हे जर वाण फुले विक्रांत नसेल तर तुम्ही जे निवडलं ते दुसरं कोणतं तरी तुम्हाला दिलं जाईल. यावरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला जतन म्हणून करायचं आहे. आता मला इथे ऑलरेडी जतन केलेलं आहे म्हणून येईल, कारण की माझं आधी ऑलरेडी जतन केलेलं आहे. हे बघा, आपल्या सर्वे नंबर मधील क्षेत्रापेक्षा जास्त म्हणजे ऑलरेडी मी केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला परत तुमचं जतन केल्यानंतर परत एकदा येईल. तुम्हाला दुसरं कोणत्या पिकाची निवडायचं असेल तर मग इथं परत निवडू शकता पिकाचं हे टाकून. मग परत इथं गहू टाका. गहू टाकला, कोणतेही निवडू शकता. मग त्यानंतर तुम्हाला मेनूवर जायचं आहे. आता तुम्ही हे भरलं म्हणजे, जतन केलं म्हणजे तुमचं ऑनलाईन झालेलं नाहीये, तुमचं अजूनही फॉर्म सबमिट झालेला नाहीये. तुम्हाला मेनूवर जायचं आहे. मेनूवर गेल्यानंतर आता तुम्हाला इथं अर्ज करायचा. इथं मेन आहे, इथं दिलेलं आहे अर्ज सादर करा म्हणून. अर्ज सादर करावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पहावर क्लिक करायचं आहे. पहावर केल्यानंतर तुमच्या इथं बऱ्याच बाबी दिल्या जातील. या बाबीवर आता इथे भरपूर झाल्या. इथं तुम्हाला आता इथं अर्ज सादर करण्याच्या आधी तुम्हाला इथं निवड क्रमांक द्यायचा. मी बरेच सारे निवडलेले आहेत, त्यामुळे मला इथे आता सर्वांचा प्रत्येकाला निवड द्यावा लागणार आहे. तुषार सिंचन, पंपसेट, पाइप्स, बियाणाला जोड देतो आता 4 नंबर.
तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही देऊ शकता, निवड करू शकता त्याचे. आता मी खूप सारं निवडलेलं आहे, त्यामुळे मला तेच द्यावं लागणार. सगळ्यांना दिलं तरच मी माझा फॉर्म सबमिट होणार. अशा प्रकारे मी अरेंजमेंट लावलेली आहे. त्यानंतर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे बटनवरती, नंतर अर्ज साध्यावर करावर क्लिक करायचं आहे. जर तुम्ही आधीच पेमेंट केलं असेल 23 रुपयाचं, तर तुम्हाला आता करायची गरज नाही. तर तुम्हाला इथं आपण घटकासाठी यशस्वीने अर्ज केलेला आहे, दिलेला आहे. माझं ऑलरेडी पेमेंट आहे, त्यामुळे मला पेमेंट करायची गरज नाही. तुम्ही जर पेमेंट केलं नसेल तर तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे. तुम्हाला हे सगळं अर्जाची बाब तुम्हाला लगेच इथे येईल. इथे मी अर्ज केलेल्या बाबी यावरती तुम्हाला येईल. इथे छाननी अंतर्गत अर्थामध्ये तुम्हाला सर्व काही दिसून जाईल. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.